तुम्ही भाग्यवान आहात म्हणून आनंद घ्या। तुझने को पावती है तुझने को तो पाव बहुत है मगर गौतम जैसे पाव नहीं। अरे दुनिया में तो गाँव बहुत है मौसम के जैसा गाँव नहीं। छाव तो हमने बहुत से देखी मगर पीपल जैसी छाव नहीं। अरे दुनिया में तो राव बहुत है मेरे दिल के जैसा राव नहीं। मेरे दिल के बराबर मेरे भीम के जैसा राव नहीं। दूसरा मराठी चार ओळी सोनकांबळे साहेब ऐका पत्रकार कांबळे साहेब प्रस्थापित झाली काल अवहेरलेली माणसं। प्रस्थापित झाली काल अवहेरलेली माणसं आज रस्त्यावर येत नाही पोट भरलेली माणसं। प्रस्थापित झाली काल अवहेरलेली माणसं रस्त्यावर येत नाही पोट भरलेली माणसं। म्हणून राजा अरे किती पावसाळे आले आले निघून गेले पण उदागीच नाही काल भरलेली माणसं। उगवलीच नाही काल पेरलेली माणसं। जर बाबासाहेबांना पेरलेली माणसं उगवली असती तर आज या देशाला हे दिवस पाहायला मिळालेले नसते। म्हणून आज या देशाची जी स्थिती आहे त्याला कारणीभूत आम्ही सुद्धा आहोत। आम्ही सुद्धा दोष परंतु आम्ही आशावादी आहोत। म्हणून म्हणतो की आकाश पेरणारे आकाश पेरणारे आकाश पेरणारे थवे जन्मा यावे जुने सर्व जावे नवे जन्म यावे। आकाश पेरणारे आकाश व्यापणारे थवे जन्म यावे जुने सर्व जावे नवे जन्म यावे। अंधाराची चिरफार कराया मनोजी राजा उजेड पेरणारे दिवे जन्म यावे। कारण का दिवे जन्म यावे। काल आम्हाला तोड असून बोलता येत नव्हतं, पाय असून चालता येत नव्हतं, मन असून भावना व्यक्त करता येत नव्हत्या कारण मनूचा कायदा होता। परंतु बाबासाहेबांनी स्वतंत्र कायदा लिहून या देशाची राज्य घटना लिहून प्रत्येकाला अभिव्यक्त स्वातंत्र्य दिलं। आणि म्हणून महारात मनू पेरला महारात मनू पेरला भीमा तुझा
मनु पेटला महाराज मनु पेटला भीमा तुझा भीमा महाराज मनु पेटला भीमा तुझ्यामुळे महाराज महाराज मनु पेटला महाराज मनु पेटला भीमा तुझ्यामुळे आभास भूत भेटला आभास भूत भेटला भीमा आभास भूत भेटला भीमा शब्द शब्द आहे का महाराज मनु पेटला भीमा तुझ्यामुळे आम्हास बुद्ध पेटला भीमा तुझ्यामुळे बाबासाहेब आपलं कर्तव्य करून गेले परंतु त्यानंतरची जबाबदारी आपली आहे तुमची आहे माझी आहे ही जबाबदारी सर्वांनी प्रामाणिकपणे जर सांभाळली तर रिझल्ट काही और आला असता परंतु नाही म्हणून म्हणायचे काय पंथी परी स्वतःला झाडून घ्यावं लागते पंथी परी स्वतःला झाडून घ्यावे लागते पुस्तका परी स्वतःला झाडून घ्यावे लागते मनोज राजा परिवर्तनाचा इतिहास बोलवतो उगवण्यासाठी स्वतःला गाडून घ्यावं लागते उगवण्यासाठी स्वतःला गाडून घ्यावं लागते तुम्ही म्हणसाल उगवणं काय छत्रपती शिवाजी महाराज 300च्या वर वर्ष झाली तरी आधी लोकांच्या ओठावर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे भगवान बुद्धाला जाऊन 2500 वर्षाच्या पेक्षा जास्त वर्ष झाली तरी बुद्ध जगाच्या काळजावर आहे का की ते स्वतःसाठी जगले नाहीत
जे लोक स्वतःसाठी जगतात ते कधीचेच मेलेले असतात आणि जे इतरांसाठी जगतात ते मरून जिवंत असतात. म्हणून जिवंत राहण्यासाठी स्वतः जगत असताना इतरांसाठी सुद्धा जगलं पाहिजे. म्हणून म्हणतोय पाण्याविना तृषेला भागवता येत नाही, पाण्याविना तृषेला भागवता येत नाही, अरे वृक्षवल्लीलाही जगवता येत नाही. मनोज राजा भूमी आणि पाण्याच्या अंतरंगात अरे गाळून घेतल्याशिवाय उगवता येत नाही. दुःखाचे दिस संपले, दुःखाचे दिस संपले, सुखाची घडी अरे दुःखाचे दिस संपले, दुःखाचे दिस संपले, सुखाची घडी संसार संसार आम्ही थाटला, संसार आम्ही थाटला, भीमा तुझा संसार भीमा कवी गुणरत्न भालेराव यांचे शिष्य गायक प्रवीण गायकवाड यांच्याकडनं 50 रुपये मिळाले. धन्यवाद. गुणरत्न भालेरावचे शिष्य दयानंद सूर्यवंशी, गुणरत्न भालेराव यांचे शिष्य दयानंद सूर्यवंशी यांच्याकडनं पाठीला 100 रुपये मिळाले. धन्यवाद. बहुजनाचा होता बहुजनाचा जीवनात व्यापुला जीवनात व्यापुला
भीमा तुझ्यामुळे जो काल होत होता जो काल होत होता अस्मितेवर इथे जो काल जो काल होत होता अस्मितेवर इथे कसब बा भीमाचे विश्व बघत आहे कसब बा भीमाचे विश्व बघत आहे आजही त्या महारात धूर निघत आहे कसब बा भीमाचे हे विश्व बघत आहे आजही त्या महारात धूर निघत आहे भीमाने मनुस्मृती जाळली म्हणून राजा म्हणून भारतातील महिला सुखाने जगत आहे जो काल होत होता अस्मितेवर इथे जो काल अन्याय उभा छाडला अन्याय उभा छाडला भीमा तुझ्यामुळे अन्याय भीमा शाहू फुले भीमाचे विचार सोने आहे भालेराव दादा तांबडे साहेब बाळासाहेब शाहू फुले भीमाचे विचार सोने आहे आणि या विचाराने भले सर्वांचे होणे आहे शाहू फुले भीमाचे विचार सोने आहे अरे याच विचाराने भले सर्वांचे होणे आहे नाकारले जर या तत्वाला जीवनी म्हणून राजा पुढच्या हजारो पिढ्या बर्बाद होणे आहे आमच्या समाजात एक वंगाळ चाल लागली बाबासाहेब म्हणत होते ज्याच्याकडे बुद्धी आहे त्यांनी बुद्धी द्यावी ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा द्यावा आणि ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा या तिन्ही गोष्टीचा सुरेख संगम झाल्याशिवाय कार्य होणार नाही परंतु झालं उलट व्हायला होती 14 एप्रिलच्या भाषणासाठी नाही किंवा कुठल्याही कार्यक्रमासाठी वक्ता बोलवा 50,000 60,000 लाख गाडीचं भाडं एसी गाडी त्याचा पगार लाखाच्या वर
ड्युटी बाबासाहेबांमुळे, आणि तो बाबासाहेब चळवळ सांगण्याचे लाखो रुपये आमच्याकडून घे. जाणाराच तसंच लाखो रुपये. त्याला फक्त गाता आलं पाहिजे, आवाज असला पाहिजे, चळवळीचा च माहीत नसला तरी चालते. म्हणून म्हणतो, जो आपल्या हक्क अधिकारावर अधिकार सांगू शकत नाही, जो अन्याय अत्याचार वेशीला टाळू शकत नाही, लाखो रुपये सुपारी घेणारे मनोज राजा बाबासाहेब विकू शकतात, बाबासाहेब सांगू शकत नाही. बाबासाहेब विकू शकतात, बाबासाहेब सांगू शकत नाही. आणि जे प्राध्यापक मोठमोठे आम्ही ज्यांना वरचा दर्जा देतो, त्यांनी सुद्धा आपली जबाबदारी विसरली, म्हणून त्यांना सुद्धा म्हणायचे आहे की बुद्ध फुले आंबेडकर खोटे होऊ शकत नाही. बुद्ध फुले आंबेडकर खोटे होऊ शकत नाही. अरे हिरे चमकणारे गोटे होऊ शकत नाही. बुद्ध फुले आंबेडकर खोटे होऊ शकत नाही. हिरे चमकणारे गोटे होऊ शकत नाही. कुणी आभाळाला जरी टेकले मनोज राजा, तरी माझ्या बाबासाहेबापेक्षा मोठे होऊ शकत नाही. अनमोल धम्म ठेवा. आताच्या व्यावसायिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर जी गोष्ट फुकटात मिळते तिची किंमत कळत नाही, आणि ज्या गोष्टीसाठी पैसा मोजावा लागते तिची मात्र किंमत कळते. बाबासाहेबांनी धम्म फुकटात दिला, बुद्धांनी विचार फुकटात दिला, परंतु ते सांगणारे मात्र पैसे घेत आहे. म्हणून म्हणायचं काय, आयुष्यमान अंबादास दशरथ डावरे, उस्मानाबाद जिल्हा पाटबंधारे कर्मचारी संचालक यांच्याकडून 100 रुपये मिळाले, धन्यवाद. त्याचप्रमाणे आयुष्यमान पंडित कांबळे यांच्याकडून 100 रुपये, आणि त्याचप्रमाणे हरीश काय श्रीरंग आहे का, हरीश श्रीरंग डावरे यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचे 300 रुपये मिळाले, धन्यवाद. टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा. अरे आज वाजवा, तुम्ही जर वाजवले नाही तुमचे पोरं वाजवल्याशिवाय राहणार. टाळ्या 100 वाजवा की काय, टाळ्या वाजवायला पैसे पुरत नाही, टाळ्या वाजवल्याला यायला सुरून येते, ताकद येते नाही. आपल्या लोकांना आवडू लागलं आणखी जोशात वाजवतात, गातात. टाळ्या वाजवल्याला नुकसान नाही, पण वाजवसान नाही तुम्ही परत म्हणणार नाही टाळ्या वाजवा म्हणून. बिखरना है तो खुशबू बन के बिखर जाओ. बिखरना है, फक्त हे धरून ठेवा. बिखरना है तो खुशबू बन के बिखर जाओ, वरना अभी भी वक्त है वापस अपने घर जाओ. कोणी निमंत्रण धाडलं नाही तुम्हाला. फुले शाहू आंबेडकरी चळवळीत निमंत्रण धाडल्या जात नाही. बुद्धाला कोणी निमंत्रण पाठवलं नव्हतं सिद्धार्थाला, राजवाडा सोडून जंगलात जाय म्हणून. बाबासाहेबाला कोणी पत्र पाठवलं नव्हतं तुम्ही चळवळीत या म्हणून. ज्योतिबाला काही गरज नव्हती. हा एवढा मोठा खटाटोप करायची. टाटा बिर्लापेक्षा टर्नओव्हर होता त्यावेळी त्याचा, कोणाचा, ज्योतिबा फुलेचा. मुंबईचं ब्रिटिश स्टेशन ज्योतिबा फुलेच्या कन्स्ट्रक्शन कंपनीने बांधलं.
पुणे कंस्ट्रक्शन कंपनी ज्योतिबा फुलेंची एवढं मोठं वैभव सोडून तुमच्यासाठी त्यांनी काम केलं. पत्र पाठवलं होतं कोणी, म्हणून तुम्हाला पत्राची गरज आहे का? या बोलवा लागते. म्हणून म्हणतोय बिखरना है तो खुशबू बन के बिखर जाओ, वरना अभी भी वक्त है वापस अपने घर जाओ. अरे तुम मनोज राजा, तुम यदि बाबा का सपना पूरा नहीं कर सकते तो जाओ चुल्लू भर पानी में डूब के मर जाओ. अनमोल बुद्ध ठेवा, अनमोल धम्म ठेवा, संते तो जाऊनी. अनमोल भूत ठेवा, अनमोल भूत ठेवा, चलते बजाऊनी. आम्ही खुशाल वाटला, आम्ही खुशाल वाटला भीमा तुझ्यामुळे. आम्ही खुशाल वाटला भीमा तुझ्यामुळे. कुठेही धम्म परिषदेचा कार्यक्रम असू द्या, सामाजिक कुठल्याही बाबासाहेबांच्या विचारधारेवरचा कार्यक्रम असू द्या, त्यात कष्टकरी श्रमकरी लोक योगदान देतात, पण बुद्धिजीवी लोक योगदान देत नाही. श्रीमंत लोक, रसदार लोक, रसोद्दार लोक, वैभव संपन्न लोक योगदान देत नाही. असतात तर हे कष्टकरी लोक असतात. म्हणून म्हणतोय प्रतापसिंग गोदडे दादा आपल्या गीतामध्ये लिहितात 4 ओळी की तुझ्या माडीत गड्या उदासीचं रान आहे. तुझ्या माडीत गड्या उदासीचं रान आहे, भीम भगवान माझ्या झोपडीची शान आहे. तुझ्या माडीत गड्या उदासीचं रान आहे, भीम भगवान माझ्या झोपडीची शान आहे. अरे धनी मी झोपडीचा तरी मला मान आहे, पण तू तर मालकाच्या पायातील वाहन आहे. शेवट आहे का गाण्याचा? शेवट मनोज राजा वादळ, मनोज राजा वादळ तुफान पिऊनी. मनोज राजा वादळ तुफान पिऊनी. मनोज राजा वादळ, मनोज राजा वादळ तुफान पिऊनी. आम्ही किनारा गाठला,
आम्ही किनारा गाठला भीमा तुझ्यामुळे आम्ही किनारा गाठला भीमा तुझ्यामुळे भीमाच्या मार्गाने तुमची कृती वाटत नाही भीमाच्या मार्गाने तुमची कृती वाटत नाही मती नीती आणि गती वाटत नाही म्हणून राजा मरण येत नाही म्हणून जगणारे म्हणून राजा मरण येत नाही म्हणून जगणाऱ्यांची अबे गल्लीतल्या कुत्र्याला भीती वाटत नाही कुत्रे सुद्धा भीत नाही मनोज राजा वाद तुफान पिऊनी आम्ही किनारा गाठला आम्ही किनारा गाठला भीमा तुझ्या हो
महिना आलाय, उद्या 1 एप्रिल पासून जयंतीच्या चंद्याला सुरुवात होईल, मंडळ स्थापन होतील, मोठमोठे डीजे सांगण्यात येतील आणि दारूचे बॉक्स बोलवले जाईल, तरुणाई तुल्य होईल आणि डीजेच्या तालावर नाचेल आणि जयंती साजरी होईल. म्हणून म्हणायचं बघा, ही व्यवस्था ऐऱ्या गैऱ्या नत्तू खैऱ्याला घाबरत नाही, दारू पिणाऱ्याला तर कशीच घाबरत नाही, कारण नो योग्यता नो बुद्धी. म्हणून म्हणतोय भाकरी पाजणाऱ्यांची भीती वाटत नाही. बाबाजी तुमच्यापर्यंत नका बोलू, भाकरी पाजणाऱ्यांची भीती वाटत नाही. तुम्ही पेले म्हणून म्हणता का हो? आम्हाला बसा की ऐका ना, पुढचं ऐका की, गप शांत राहा, विनंती करतो. हाय का आम्हाला वाण्याची काण्याची महाराजी कोणाची माणसाची गरज आहे, जातीची गरज नाही आम्हाला. ऐकावं, हा माणसाची गरज आहे तुम्हाला, म्हणून सांगतोय. घबरा घबरा. चलो भालेरावजी, कसं आहे, शब्द जर निघून गेले तर त्या तालात सुरात काही अर्थ नसतो. ताला सुराला वेटेस शब्दामुळे येते आणि शब्दाला वेटेस ताला सुरामुळे येते. दोन्ही गोष्टी पूरक आहेत, त्या एकमेकापासून विभक्त होऊ नये, त्या एकरूप असाव्यात. म्हणून शब्द आहे का, भाकरी पासणाऱ्यांची भीती वाटत नाही आणि विनोद करून हसणाऱ्यांची भीती वाटत. व्यवस्था यांना घाबरते का हो? नाही. भाकरी पासणाऱ्यांची भीती वाटत नाही आणि विनोद करून हसणाऱ्यांची भीती वाटत नाही. मनोज राजा मनोला वाचणाराची भीती वाटते, अबे दारू पिऊन डिझेवर नाचणाऱ्यांची भीती वाटत नाही. बोल की रे. जयंतीचं सांगत होत, रमाई गाता आपल्यासोबत झाला सुद्धा. झाकोळली दुनिया उजळून टाकली, फक्त सूर द्यायचा. झाकोळली दुनिया उजळून टाकली, मुरदाळली अभिलाषा रगडून टाकली. मनोजी राजाची ते माणसाची किंमत जातीने मोजल्या जाते, ती व्यवस्थाच रमाभिमाने रगडून टाकली. ती व्यवस्थाच रमाभिमाने बदलून टाकली, बदलून टाकली. ती व्यवस्थाच रमा आणि भीमाने बदलून टाकली. जुनं फेकून तिनं कार नवा लावला माय. जुना फेकून तिनं जुना कार, जुनं फेकून तिनं कार नवा लावला माय. तुले पाहिजे होता तसा हवा लावला माय. आता अंधाराची भीती नाही म्हणून राजा, तुझ्या झोपडीत रमाईनं दिवा लावला माय. तुझ्या झोपडीत कष्टा
कष्टाने रमाईच्या क्या बात है नहीं एक शब्द आहे का शयाने शयाने जरी शंख झाली रमाई पण मूकनायकाचे अंक झाली रमाई शयाने जरी शंख झाली रमाई तरी मूकनायकाचे अंक झाली रमाई मनोद राजा उडण्याचे भर नसलेल्या या कोटी पाखराचे पंख झाली रमाई कष्टाने रमाई जा कष्टाने रमाईच्या दुःखाची नदी आटली कष्टाने रमाईच्या दुःखाची नदी आटली चलो कष्टाने रमाईच्या दुःखाची नदी आटली कष्टाने रमाईच्या दुःखाची नदी आटली झोपडीत गरीबाच्या आता इथून तिरकीट लावून होता का झोपडीत गरीबाच्या तवा कुठ चूल पेटली झोपडीत गरीबाच्या तवा कुठ चूल पेटली कष्टाने रमाईच्या दुःखाची नदी आटली दुःखाची नदी आटली झोपडीत गरीबांच्या अरे या झोपडीत गरीबांच्या तवा कुठ चूल पेटच्या दुःखाची नदी आटली आणि झोपडीत गरीबाच्या तवा कुठ चूल पेटली इतिहास मिळतात रे इतिहास मिळतात रे एक ना अनेक दाखले इतिहास मिळतात रे एक ना अनेक दाखले हे आयुष्य वारुणी आमावरी टाकले आमावरी टाकले आयुष्य वारुणी
म्हणती इतिहास मिळतात रे एक ना तवा दुसरं कर बाई गाव काल म्हणून कोटी वारी तुले टाकली काल म्हणून काल म्हणून वारी तुले टाकली चालेकरांच्या वाटेवरी चालेकरांच्या वाटेवरी रमाने फुले टाकली रूपाने रमाईच्या रूपाने रमाईच्या अनाथाला माय भेटली सोपडीत गरीबांच्या तवा आमचे दादा गुणरत्न भालेराव सुप्रसिद्ध कविता गायक यांच्याकडनं या रमाईच्या गीतावर 100 रुपये मिळाले, धन्यवाद. त्याचप्रमाणे प्राजक्ता अजित गायकवाड यांच्याकडनं 100 रुपये, अंबादास दशरथ डावरे यांच्याकडनं 100 रुपये, अंबादास दशरथ डावरे डायरेक्टर धाराशिव पाटबंधारे कर्मचारी पतसंस्था यांच्याकडनं 100 रुपये आणि पंडित नारायण कांबळे मुंबई यांच्याकडनं 100 रुपये मिळाले. आणि ते पण म्हणतात का रमाईचा लेख फुलचंद कांबळे या रमाईच्या लेखाकडून सुद्धा 100 रुपये मिळाले.
मरमा तेरा दर्जा आसमां से ऊंचा है, मरमा 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 तेरा दर्जा आसमां से ऊंचा है, ममता का हिमालय भी तेरे कद से नीचा है, मरमा तेरा दर्जा आसमां से ऊंचा है, वो ममता का हिमालय भी तेरे कद से नीचा है। मनोज राजा, रमा ने करोड़ों बच्चे कैसे पाले आंचल में, ये सवाल मैंने कल मेरे माँ से पूछा है। ये सवाल मैंने कल मेरे माँ से पूछा है। लोक दाखला देतात, प्रेमाचं प्रतीक म्हणून कुणाचा दाखला देतात? शहाजहान मुमताजचा दाखला देतात। त्यांच्या नावे काय? आग्र्याचा ताजमहल, ती प्रेमाची निशाणी। मी या जगाला ओरडून सांगतोय, अरे प्रेम कसं असावं हे जर शिकायचं असेल तर त्यांनी रमा भीमा सारखं रमा भीमाचं चारित्र्य पहिले वाचावं, नंतर प्रेम करणं शिकावं। हे सांगतात हीर रांझा, सोनी महिवाल, लैला मजनू। अरे हे प्रेम नव्हतं रे, यांचं शारीरिक आकर्षण होतं। प्रेम कुणाला म्हणावं? प्रेम या पवित्र शब्दाला यांनी भरभरून टाकलंय। प्रेम म्हणावं सिद्धार्थाचं आणि यशोधरेचं, याला प्रेम म्हणावं। बॉन्डिंग होत प्रेम बाबासाहेबांनी रमायचं। अरे श्री राम प्रभू चंद्रानं जेवढा वनवास घेतला नाही त्याच्यापेक्षा डबल वनवास रमायनं आणि बाबासाहेबांनी भोगला। एकच मूल नव्हतीचं मूल झालं बाबासाहेब विदेशात, रमाई मायदेशात। म्हणून बोधडे दादा लिहितात, त्या तपस्विनीच्या तपाची तुलना भीमाच्या तपाशी, त्या तपस्विनीच्या तपाची तुलना बा भीमाच्या तपाशी। अरे भीम तिकडे उपाशी, रमा इकडे उपाशी। तिसरं कडवाई का उधळून लावले रे, उधळून लावले रे काळ्या मनूचे मनसुबे। अरे उधळून लावले रे काळ्या मनूचे मनसुबे, या कोटी लेकरांचे संसार केले उभे, या कोटी लेकरांचे संसार केले उभे। उधळून लावले रे काळ्या मनुष्य मनसुबे, आणि या कोटी लेकरांचे संसार केले उभे। रमा भीमाने स्वतःची लेकरं मातीत गाडली म्हणून तुमची लेकरं सुखाने जगत आहे। करते का? स्वतःची लेकरं रमा भीमाने मातीत गाडली म्हणून तुमची लेकरं सुखाने जगत आहे। त्यांची जर लेकरं सुखाने जगली असती, तुमची लेकरं कधीचीच गेली असती, किंबहुना ती जन्माली झाली नसती। रुग्णालय खडा घडायला लागलं काय ती कंडिशन कुत्र्या मारण्यापेक्षा येईल, परंतु त्यांनी स्वतःच्या सुखाचा, आपल्या स्वतःच्या औलादीचा विचार न करता समाजाचा विचार केला, माणसाचा विचार केला। आणि म्हणून का उधळून लावले रे काळ्या मनूचे
मनसुबी या कोटी लेकरांचे संसार केले दीप भाव ऊर्जा स्वयंप्रकाशित व्हा इतरांच्या भरोशावर राहू नका स्वतःचे स्वामी स्वतः ही दीप भाव ऊर्जा जवा हाती भेटली झोपडीत गरीबांच्या तवा सर्वे खतरा मंडरा रहा, सर्वे खतरा मंडरा रहा, टालने कौन आएगा? सर्वे खतरा मंडरा रहा, टालने कौन आएगा? गिरती हुई इंसानियत संभालने कौन आएगा? कल फंसे थे गुलामी में तो रमा भीमा ने निकाला है, मनोज राजा फंसे तो निकालने कौन आएगा? काल फसला होता तर काढायला रमा भीमा आली, परंतु आता जर फसला तर कोण येणार? कोणी येणार नाही. म्हणून सावरवा दिस बरोबऱ्याचा आहे, रात्र बरोबऱ्याची आहे. म्हणून म्हणतोय, शेवट सादर करतोय. झाले आकाश मोकळे, झाले आकाश मोकळे, झाले आकाश मोकळे, मोकळी ही झाली हवा. आकाश मोकळे, मोकळी झाली हवा. आकाश मोकळे, मोकळी झाली हवा. भालेरावजी शेवट आणि विशेषतः हे ठरवं मला लय आवडते. कांबळे साहेब, बाळासाहेब, कसे रमाईचा विषय करुणेचाच विषय नाही, ममतेचाच विषय नाही, तो क्रांतीचा आणि स्फूर्तीचा पण विषय आहे. झाले आकाश मोकळे, मोकळी झाली हवा. अंधारा झोपडी मध्ये सूर्य उगवला नवा. अंधारा झोपडी मध्ये सूर्य उगवला नवा. अंधारा
उपेक्षितांच्या वाहत्या आस्वाद रमाई, त्या उपेक्षितांच्या वाहत्या आस्वाद रमाई, कष्टकऱ्यांच्या कष्टी विश्वात रमाई. मनोद राजा शक्य नाहीच रे विस्मरण, कारण काळजात पोहोचणाऱ्या श्वासात रमाई, काळजात पोहोचणाऱ्या श्वासात रमाई आहे. मानवतेच्या गर्वात रमाई आहे मानवतेच्या गर्वात रमाई, परिवर्तनाच्या पर्वात रमाई. मनोद राजा परिवर्तनाचे बीज पेरणाऱ्या अशा खानदानी सर्वात रमाई. अंधार झोपडी सूर्य उगवला नवा, अंधार आणि जेव्हा सूर्य उगवला, अंधार नष्ट झाला, प्रकाश पडला, आणि मग काय झालं? ऐ मनोज राजा आम्हा ऐ मनोज राजा आम्हा चालावया वाट मेली, सोपडीत गरीबाच्या तवा